रोजगार निर्मिती कार्यक्रम या कार्यक्रमाअंतर्गत जसं की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP आहे, याच्यामध्ये आपल्याला सेवा उद्योग आणि प्रक्रिया उद्योग या दोन्हीसाठी अनुदान मिळतं। तर आपल्याला शेळी पालनासाठी या योजनेमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यामध्ये आपल्याला अनुदान भेटत नाही। तर आपल्याला शेळी पालन व्यवसायासाठी जर शासनाचं अनुदान घ्यायचं असेल तर आपल्याला PMEGP पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज करावा लागतो। तर याच्यासाठी आपल्याला अर्ज जिल्हा उद्योग केंद्र या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे। अर्ज तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता। अर्ज करण्या अगोदर माहिती आपण पूर्णतः घेऊ याची की आपल्याला या योजनेअंतर्गत बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की 35% अनुदान भेटतं, तर 35% हे अनुदान सरसकट भेटत नाही। या ठिकाणी आपल्याला ग्रामीण आणि शहरी अशा दोन कॅटेगरीमध्ये शहरी भागामध्ये पुरुषाला 15% आणि महिलांना 25%, त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये पुरुषाला 25% आणि महिलांना 35% अशा प्रकारे अनुदान सबसिडी आपल्याला मिळते। तर याचा अर्ज आपल्याला करायचा आहे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये। अर्ज करत असताना आपल्याला काय काय कागदपत्र लागतात? आपल्याला सर्वप्रथम आधार कार्ड, आपलं स्वतःचं वैयक्तिक आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर तुमचं बँक पासबुक, त्यानंतर व्यवसायाचं उद्यम आधार, शॉप ऍक्ट लायसन या दोन गोष्टी लागतात। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा गावचा पुरावा असलेला किंवा तुमचं ॲड्रेस प्रूफ जे आहे ते तुम्हाला राशन कार्ड लागेल। त्याच्यानंतर लाईट बिल किंवा इन्कम टॅक्स रिसिप्ट ITR जर कोणी भरत असेल तर ती पावती लागेल। त्याच्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र लागेल। त्यानंतर तुम्हाला TC, त्याच्यावर सुद्धा ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नाही त्यांनी TC दिली तर TC वर जातीचा उल्लेख असतो, किंवा तुम्ही तुमचं शिक्षण किती आहे हे तिथं पाहिलं जातं, त्याच्यासाठी TC सुद्धा लागते। त्याच्यानंतर तुम्हाला प्रकल्प अहवाल लागेल। हा जो प्रकल्प अहवाल आहे तुम्ही CA कडून, चार्टर्ड अकाउंटंट आपण म्हणतो, जिकडे टॅक्सची कामं करून त्यांच्या मार्फत आपण शासनाला टॅक्स भरतो, टॅक्स डिपार्टमेंटला, ते CA त्यांच्याकडे आपल्याला प्रकल्प अहवाल तयार करून घ्यावा लागतो। तर हा प्रकल्प अहवाल आपल्याला त्यांच्याकडून तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र, आज आपण जे इथं RCT मार्फत जे प्रशिक्षण घेत आहोत हेच प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र तुम्हाला लागतं। या व्यतिरिक्त जर तुम्ही इतर कुठले प्रशिक्षण घेतले असतील, जसे की कृषी विज्ञान केंद्र सगवळी असेल किंवा विद्यापीठामध्ये काही प्रोग्राम राबवले जातात, 2 दिवस 5 दिवस 10 दिवसाचे असे छोटे छोटे प्रशिक्षणाचे कार्यक्रम असतात, तशा ठिकाणी जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं असेल, या व्यतिरिक्त दुसरे काही जर प्रमाणपत्र असतील तर ते सुद्धा तुम्ही जोडू शकता। त्याच्यानंतर तुमचं रहिवासी प्रमाणपत्र, त्या तहसीलचं रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला लागेल। त्यानंतर ग्रामपंचायत ग्रामसेवकाकडून तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र याच्यासाठी लागतं की तुम्हाला या ग्रामपंचायत किंवा या गावामध्ये या ग्रामपंचायतच्या अंतर्गत जे काही तुमची जमीन असेल, जे गाव तुमचं आहे, तिथं तुम्हाला तो व्यवसाय करायला कुठलीही ऑब्जेक्शन किंवा ऍक्सेप्ट काहीही नाही आहे, ग्रामपंचायतचा कुठलाही आक्षेप नाही, तुम्हाला मोकळीक आहे थोडक्यात करायला, त्यांची काही हरकत नाही, असं एक ना हरकत प्रमाणपत्र लागतं। आणि तुमच्या गावाची लोकसंख्या कमी आहे किंवा त्या लोकसंख्येच्या आधारावर हे सबसिडी दिल्या जातं, तर त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाकडून लोकसंख्या प्रमाणपत्र घ्यावं लागतं। तुमच्या नावाने हा व्यक्ती या गावचा रहिवासी आहे, या गावची लोकसंख्या एवढी आहे, असं एक प्रमाणपत्र तुम्हाला तिथं लोकसंख्या प्रमाणपत्र हे ग्रामसेवकाकडून घ्यावं लागतं। त्याच्यानंतर तिथं फॉर्म भरत असताना सोय घोषणापत्र, म्हणजे आपण दिलेली सर्व काही प्रमाणपत्र असतील, जी फॉर्म मध्ये आपण माहिती भरून दिली ती माहिती सगळी खरी आहे, खोटी आढळून आल्यास होणाऱ्या कार्यवाहीस मी स्वतः जबाबदार राहील, असं एक सोय घोषणापत्र दिलं जातं। आणि त्या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट फोटो सुद्धा लागतो। तर ही एवढी कागदपत्र सर्व घेऊन तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्राच्या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा आहे। काय काय लागतं? आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, उद्यम आधार, शॉप ऍक्ट लायसन, राशन कार्ड, लाईट बिल, जात प्रमाणपत्र, त्याच्यानंतर TC, त्यानंतर प्रकल्प अहवाल, प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, लोकसंख्येचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र आणि स्वयं घोषणापत्र, ही सर्व कागदपत्रे घेऊन आपल्याला जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज करायचा आहे। हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तुमचा हा अर्ज मंजूर झाला आणि त्या मंजुरीचे एक पत्र तुम्हाला भेटतं। ते पत्र घेऊन आपल्या बँकेमध्ये, ज्या बँकेमध्ये आपण अर्ज करणार आहे कर्जासाठी, त्या बँकेमध्ये या योजनेचं जे मिळालेलं पत्र आहे
ते पत्र आपल्याला काय करायचंय की बँकेमध्ये द्यायचंय. बँकेत देत असताना तुम्हाला इतर जी कागदपत्र बँकेमध्ये लागतात ती थोडक्यात आधार कार्ड लागेल तुम्हाला बँकेमध्ये, पॅन कार्ड लागेल, बँक पासबुक लागेल, त्याच्यानंतर उद्यम आधार, शॉप ऍक्ट, त्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय करत असलेल्या, जर तुमचा व्यवसाय चालू मध्ये असेल तर, आणि शक्यतो व्यवसाय नवीनच स्टार्टअप करायचा असं दाखवा. चालू व्यवसायाला म्हणजे रनिंग बिझनेस आपण जर दाखवला, एक्झिस्टिंग बिझनेस म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी भेटत नाही. स्टार्टअप म्हणजे नवीन सुरुवात करत आहे असं दाखवा. इथं आपल्याला व्यवसायाच्या जागेचे फोटो दाखवायचे. तर आपल्या शेतामध्ये जिथं आपण शेड करणार आहे तर, किंवा मग तुम्ही घराजवळ ज्या प्लॉटमध्ये शेड करणार आहे, गावालगत तुमचं जर प्लॉट असेल, शेत असेल, तर त्या ठिकाणचे फोटो लागतो त्या जागेचा. मोबाईलमध्ये मोकळ्या जागेचा फोटो घ्यायचा, अक्षांश रेखांश, म्हणजे त्यांना समजलं पाहिजे मॅपवर बघितल्याबरोबर की हे या जमिनीत या व्यक्तीने हा व्यवसाय करणार आहे. तर ही जी जमीन आहे, हा जो गट नंबर आहे त्याच व्यक्तीच्या नावे असेल, किंवा मग त्याच्या कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावे, कुणाच्याही त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या नावे ती जमीन असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्या जागेचा पुरावा, ज्या जागेवर तुम्ही व्यवसाय करणार आहे तिथला फोटो घेतलाय, तर ती जागा तुमची जर शेत जमीन असेल तर त्या शेतीचा 7/12 तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो बँकेत द्यायला आपल्याला लागणार आहे. त्यानंतर प्रकल्प अहवाल, तोच जसा आपण पूर्वी सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल सीए कडून तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे मी म्हटलं की तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्राकडून अनुदान प्रमाणपत्र भेटतं, ते अनुदानाचं ते जे लेटर आहे, फॉरवर्ड लेटर, ते इथं घ्यायचं. त्याच्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र, त्याच्यानंतर हे ग्रामपंचायतचे बांधकाम परवाना तुम्हाला शेड बांधण्यासाठी, आणि ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी काही हरकत नाही, ते प्रमाणपत्र लागतं. त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागतं तहसीलचं. त्याच्यानंतर लागतं सर्वात महत्वाचं म्हणजे बँक जे आपल्याला कर्ज देणार आहे, जे पैसे बँक आपल्या खात्याला कर्जाच्या स्वरूपात देणार आहे, तर ते कसे खर्च करायचे याचं पूर्णतः एक हिशोब आपण मांडलेला असतो प्रकल्प अहवालामध्ये. त्याच्यामध्ये आपण जनावर खरेदीसाठी, शेळ्या खरेदीसाठी, त्याच्यानंतर शेड बांधकामासाठी, त्याच्यानंतर तुम्हाला इतर काही मशिनरी लागत असतील, कुट्टी मशीन असेल, किंवा मग तुम्हाला पिल्ल विक्री करायला वजन काटा लागणार असेल, किंवा इतर काही साहित्य आपल्याला शेडमध्ये वापरण्यासाठी जे काही लागणार आहे, त्या सर्व सामानाची यादी आपण त्या प्रकल्प अहवालामध्ये दिलेली असते की आम्हाला या वस्तू खरेदी करायच्या आहेत,